श्री स्वामी समर्थ. वृश्चिक राशी 25 ते 31 मे साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा कोणते नवीन संकेत घेऊन येणार आहे? करिअरमध्ये सुरू असलेल्या संघर्षातून आता यशाचा मार्ग दिसणार का? आर्थिक अडचणी कमी होऊन नवीन लाभाचे मार्ग खुले होतील का? प्रेमसंबंधांमध्ये निर्माण झालेला तणाव दूर होऊन पुन्हा विश्वास निर्माण होईल का? कुटुंबातील वातावरण शांत राहील की काही गोष्टी मनाला अस्वस्थ करून जातील? विद्यार्थ्यांना मेहनतीनुसार योग्य यश मिळेल का? आणि या आठवड्यात अशी कोणती घटना घडणार आहे जी तुमच्या आयुष्याचा विचार करण्याचा दृष्टिकोन बदलून टाकेल? चला तर मग जाणून घेऊया वृश्चिक राशीचे या आठवड्याचे सविस्तर राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. या आठवड्यात ग्रहांची स्थिती वृश्चिक राशीच्या व्यक्तींना आत्मविश्वास, संयम आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याचे महत्त्व समजावून देणारी ठरणार आहे. काही प्रसंगी मनात अस्वस्थता वाढेल, पण तुमची जिद्द आणि धैर्य तुम्हाला प्रत्येक संकटातून बाहेर काढतील. मे महिन्याचा शेवटचा आठवडा वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी अनेक महत्त्वाच्या घडामोडी, भावनिक अनुभव आणि जीवनाकडे नव्या दृष्टीने पाहण्याची संधी घेऊन येणार आहे. या काळात काही प्रसंगी परिस्थिती मनाविरुद्ध जाऊ शकते, पण तुमची जिद्द आणि धैर्य तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील. कामाच्या ठिकाणी वाढलेल्या जबाबदाऱ्या आणि स्पर्धेमुळे ताण जाणवेल, पण तुमची मेहनत आणि चिकाटी अखेर यश मिळवून देईल. काही अपूर्ण राहिलेली कामे पुन्हा सुरू करण्याची संधी मिळेल. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना नवीन व्यवहार आणि आर्थिक लाभाचे संकेत मिळू शकतात, मात्र प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेणे आवश्यक राहील. प्रेम आणि नातेसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा संवेदनशील राहू शकतो. छोट्या गोष्टींवरून गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे संवाद स्पष्ट ठेवणे अत्यंत महत्त्वाचे राहील. कुटुंबातील व्यक्तींचा आधार या आठवड्यात मानसिक बळ देणारा ठरेल. आरोग्याच्या बाबतीत स्वतःकडे दुर्लक्ष करू नका. सततचा विचार आणि मानसिक ताण यामुळे थकवा जाणवू शकतो. स्वतःसाठी थोडा वेळ काढणे आणि मन शांत ठेवणे आवश्यक राहील. हा आठवडा वृश्चिक राशीच्या व्यक्तींना संयम, आत्मविश्वास आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याचे महत्त्व समजावून देणारी ठरणार आहे. काही नवीन अनुभव आणि अचानक घडणाऱ्या घटना तुमच्या विचारसरणीत सकारात्मक बदल घडवून आणू शकतात. करिअर आणि व्यवसाय या आठवड्यात कामाच्या ठिकाणी तुमची मेहनत आणि संघर्ष यांचे फळ मिळण्यास सुरुवात होईल. अनेक दिवसांपासून ज्या कामासाठी प्रयत्न सुरू होते त्यामध्ये प्रगती दिसून येईल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करू शकतात आणि काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवल्या जाऊ शकतात. नोकरी करणाऱ्या व्यक्तींनी या काळात भावनांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. काही सहकारी तुमच्या कामावर टीका करण्याचा प्रयत्न करू शकतात, पण शांत राहून परिस्थिती हाताळल्यास तुमची प्रतिमा अधिक मजबूत बनेल. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना नवीन व्यवहार आणि नवीन ग्राहक मिळण्याची शक्यता आहे. एखादी जुनी योजना पुन्हा सुरू करण्याचा विचार मनात येऊ शकतो. भागीदारीच्या व्यवसायात पारदर्शकता ठेवणे अत्यंत आवश्यक राहील. आर्थिक व्यवहारांमध्ये निष्काळजीपणा टाळा. आठवड्याच्या शेवटी कामाच्या क्षेत्रात सकारात्मक बदल जाणवतील आणि आत्मविश्वास वाढेल. आर्थिक स्थिती आर्थिकदृष्ट्या हा आठवडा मिश्र स्वरूपाचा राहणार आहे. उत्पन्नाचे स्रोत कायम राहतील, पण काही अनपेक्षित खर्च अचानक समोर येऊ शकतात. घर, वाहन किंवा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीसाठी मोठा खर्च करावा लागू शकतो, त्यामुळे पैशांचे योग्य नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे राहील. काही लोकांना अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. जुनी गुंतवणूक आता थोडाफार फायदा देऊ शकते, मात्र कोणत्याही नवीन आर्थिक व्यवहारात घाई करणे टाळा. विश्वासू व्यक्तींच्या सल्ल्यानेच मोठे निर्णय घ्या. व्यावसायिक व्यक्तींना नवीन उत्पन्नाचे मार्ग मिळू शकतात. आठवड्याच्या शेवटी आर्थिक ताण कमी झाल्याचे जाणवेल आणि मनात समाधान निर्माण होईल. प्रेम आणि वैवाहिक जीवन प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा भावनिक चढउतारांनी भरलेला राहू शकतो. जोडीदाराबद्दलच्या अपेक्षा वाढतील आणि त्यामुळे काही वेळा छोट्या गोष्टी मनाला लागतील. जुन्या गोष्टींवरून वाद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे संयमाने संवाद साधणे अत्यंत आवश्यक राहील. जे लोक रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांनी एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करावा. तुमच्या स्वभावातील हट्टीपणा नात्यात तणाव निर्माण करू शकतो. विवाहित व्यक्तींना जोडीदाराकडून चांगला भावनिक आधार मिळेल. काही कुटुंबीय विषयांवर एकत्र बसून चर्चा केल्यास अनेक गैरसमज दूर होतील. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळखी निर्माण होण्याची शक्यता आहे. एखादी व्यक्ती अचानक तुमच्या आयुष्यात विशेष स्थान निर्माण करू शकते. आठवड्याच्या शेवटी प्रेमजीवनात पुन्हा गोडवा आणि जवळीक वाढलेली दिसेल. कुटुंब आणि सामाजिक जीवन कुटुंबातील वातावरण या आठवड्यात काही वेळा संवेदनशील राहू शकते. घरातील एखाद्या व्यक्तीच्या बोलण्यामुळे मन दुखावले जाऊ शकते, मात्र तुमची समजूतदार भूमिका परिस्थिती सुधारण्यास मदत करेल. मोठ्यांचा सल्ला दुर्लक्षित करू नका, कारण त्यातून तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळू शकते. घरात एखाद्या शुभकार्याची चर्चा होण्याची शक्यता आहे. नातेवाईकांशी संबंध सुधारतील आणि काही जुन्या गैरसमजुती दूर होतील. सामाजिक क्षेत्रात तुमचा प्रभाव वाढेल. काही नवीन लोकांशी ओळखी होतील ज्या भविष्यात महत्त्वाच्या ठरू शकतात.
या आठवड्यात तुम्ही कुटुंबासाठी अधिक जबाबदारीने वागताना दिसाल आणि त्यामुळे घरातील लोकांचा तुमच्यावरचा विश्वास अधिक दृढ होईल. आरोग्य आणि मानसिक स्थिती. या आठवड्यात मानसिक ताण आणि थकवा अधिक जाणवू शकतो. सतत विचार करण्याच्या सवयीमुळे मन अस्वस्थ राहू शकते. काही वेळा एकटेपणा जाणवेल आणि त्यामुळे भावनिक अस्थिरता वाढू शकते. स्वतःला सकारात्मक कामांमध्ये व्यस्त ठेवणे आवश्यक राहील. आरोग्याच्या बाबतीत पोटाचे विकार, अंगदुखी, डोकेदुखी किंवा रक्तदाबाशी संबंधित त्रास होण्याची शक्यता आहे. वेळेवर जेवण घेणे आणि पुरेशी झोप घेणे अत्यंत गरजेचे राहील. बाहेरील अन्न कमी खाणे फायदेशीर ठरेल. योग, ध्यान आणि प्राणायाम यामुळे मानसिक शांती मिळेल. आठवड्याच्या शेवटी आरोग्यात सुधारणा जाणवेल आणि मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनत आणि संयम यांची परीक्षा घेणारा राहील. अभ्यासात लक्ष केंद्रित करण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील. काही विद्यार्थ्यांना नवीन विषय समजून घेण्यासाठी अतिरिक्त वेळ द्यावा लागू शकतो. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना नवीन माहिती किंवा मार्गदर्शन मिळण्याची शक्यता आहे. शिक्षकांचे मार्गदर्शन या आठवड्यात अत्यंत महत्त्वाचे ठरेल. मोबाईल आणि सोशल मीडियामुळे वेळ वाया जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे वेळेचे योग्य नियोजन करणे गरजेचे राहील. आठवड्याच्या शेवटी अभ्यासातील प्रगती पाहून आत्मविश्वास वाढेल आणि पुढील ध्येयासाठी प्रेरणा मिळेल. उपाय. दररोज ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. मंगळवारी हनुमान चालीसा पठण करणे लाभदायक राहील. गरजू व्यक्तींना लाल वस्तू किंवा अन्नदान करणे शुभ ठरेल. एकूण वृश्चिक राशीसाठी हा आठवडा आत्मपरीक्षण, संघर्षातून पुढे जाणे आणि स्वतःची ताकद ओळखण्याचा काळ ठरणार आहे. काही प्रसंगी परिस्थिती मनाविरुद्ध जाईल, पण तुमची जिद्द आणि धैर्य तुम्हाला प्रत्येक अडचणीतून बाहेर काढतील. कामाच्या ठिकाणी मेहनतीचे फळ मिळेल, पण भावनांवर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक राहील. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगावी लागेल, तर नातेसंबंधांमध्ये समजूतदारपणा महत्त्वाचा ठरेल. या आठवड्यात काही नवीन अनुभव आणि काही अनपेक्षित घटना तुमच्या विचारसरणीत बदल घडवून आणू शकतात. स्वतःवर विश्वास ठेवा, घाईघाईने निर्णय घेऊ नका आणि सकारात्मक विचार कायम ठेवा. आठवड्याच्या शेवटी मनात समाधान, आत्मविश्वास आणि नव्या आशा निर्माण झालेल्या दिसतील. धन्यवाद.